बलाढ्य सत्तेला नमवून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला, पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही त्याला जिंकता आला नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता, म्हणजे ज्याचा गुजरातमध्ये जन्म झाला तो म्हणजे औरंगजेब, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। मात्र त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा आता राज्यभर रंगली आहे। गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता। महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही, मातीचा कण जिंकू शकला नाही, पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली। अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही। जर कोणी त्यांचं थडगं उकळण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे। म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेब असो, अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय? तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा। आहे सोपा विषय आहे, त्याच्यात दंगल करायचं कारण काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।